गोंदिया जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने अनुसूचित जातींच्या लोकांकरिता शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारतीच्या आत विविध योजनांच्या छायाचित्राची प्रदर्शनी भरवण्यात आली असून अतिरिक्त जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला आणि तहसीलदार शमशेर पठाण श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रदर्शनीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधर योजना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी परदेशी शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेतील मॅट्रिक पूर्व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, शालांतपूर्व शिक्षकांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना यासारख्या 42 योजनांची माहितीचे फलक या छायाचित्र प्रदर्शनीत लावण्यात आले आहे। ही प्रदर्शनी 11 ते 13 फेब्रुवारी असे 3 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। तर या प्रदर्शनीत आलेल्या लोकांनी योजनांची माहिती जाणून घेत इतरांना देखील याची माहिती देणार असल्याचे सांगितले आहे। तर 3 दिवसीय चालणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनीत जे लोक योजनाबद्दल माहिती जाणून घेतील अशा लोकांनी समाज कल्याण ऑफिसमध्ये येऊन योजनांची अधिक माहिती जाणून घेत लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। आज गोंदियामध्ये सामाजिक न्याय व मदत विभाग व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे जी अनुसूचित जाती संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्याचं जे प्रदर्शन भरवलेलं आहे ते प्रदर्शनी आहे। याचा सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या पालकांनी, सर्वांनी लाभ घ्यावा आणि पत्रकारांना माझी विनंती की ती प्रसिद्धी करावी आणि आपल्याकडे 100% जे योजना आहेत त्याचा परिपूर्ण वापर करून घ्यावा आणि अनुसूचित जातीसाठी वृद्धीसाठी त्याचा नक्की उपयोग करून घ्यावा एवढीच माझी विनंती। नमस्कार, मी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे। आपण यावर्षी अनुसूचित जातींच्यासाठी लोकांना योजनांचा लाभ व्हावा म्हणून आपण ही प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। ही प्रदर्शनी 11, 12, 13 या 3 दिवसासाठी राहणार आहे। योजना सामाजिक न्यायाच्या म्हणजे जे अनुसूचित जातीतले लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत योजनांचा लाभ घेतलेला नाही आहे त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा गोंदिया जिल्ह्यातील, त्यासाठी आपण या प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे। माझं आवाहन आहे गोंदिया जिल्ह्यातल्या अनुसूचित जातीतल्या सर्वच वर्गातील लोकांना की आपण इथे यावं आणि ही योजना वाचावी आणि आपल्यासाठी ज्या योजना असतील त्याचा लाभ घ्यावा। शून्य म्हणजे बाळाच्या जन्मापासून ते व्यक्ती असेपर्यंत, नागरिक असेपर्यंत त्यांना योजनाचा लाभ घेता येऊ शकतो। त्यामुळे आपण स्वतः घ्यावा, आपण इतरांना सांगावं की असं प्रदर्शन लागलेलं आहे आणि आपण त्याचा लाभ उचलावा आणि इतरांना पण त्याचा लाभ द्यावा, अशीच मी आवाहन करू इच्छिते। महाराष्ट्राचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज सामाजिक न्याय विभागाच्या जवळपास 50 योजनांचं या ठिकाणी छायाचित्राच्या प्रदर्शनीचं आयोजन 3 दिवसासाठी प्रशासकीय भवन या ठिकाणी या गोंदिया जिल्ह्याच्या सर्व नागरिकांसाठी अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। त्या नागरिकांना या योजनांचा लाभ कशा पद्धतीने भेटतो, त्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असते, या संपूर्ण माहितीचे भित्तीपत्रक या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये आपल्याला पाहायला भेटतील। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती, अनुसूचित जातीच्या सर्व नागरिकांनी या प्रदर्शनीचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो। आम्हाला ज्या योजना माहीत नव्हत्या, नवनवीन योजना, ते आम्हाला योजनांची माहिती इथे झालेली आहे या प्रशासकीय इमारतमध्ये येऊन। आणि ज्या मुलींसाठी जे युजफुल ज्या योजना आहेत त्यासुद्धा आम्हाला माहीत झालेल्या आहेत। तिथं मुलींसाठी दमाई आवास योजना, शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, परदेशात शिक्षण घेण्याची जी योजना आहे ते सुद्धा आम्हाला माहिती झालेली आहे आणि पुष्कळ काही जे नवीन योजना आहेत ते आम्हाला माहीत झालेली आहे तिथं। मी डॉक्टर बबन मेश्राम। आज या प्रदर्शनीला भेट देऊन मला अतिशय आनंद झाला। समाज कल्याणच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयांच्या सहयोगाने हे जे इथं चित्र प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे, त्यामुळे जनसामान्यांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना या ठिकाणी त्यांना दिसणार आहेत, वाचून ते लक्षात राहणार आहेत आणि फोटो काढूनसुद्धा ते आपल्याकडे ठेवू शकतात, जेणेकरून ते ज्या योजना आहेत त्याचा ते लाभ घेतील। जसं विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती असेल, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती असेल,
तसेच अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना जे शासनाचे पुरस्कार असतात, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार असेल, तर अशा प्रकारचे जे पुरस्कार त्यांना कशा पद्धतीने मिळतात, काय काय डॉक्युमेंट्स असले पाहिजे याची सर्वस्वी माहिती मिळाली. आणि खरंच पहिल्यांदा हे जे प्रदर्शनी मला दिसली मला अतिशय आनंद झाला. सोबत माझे विद्यार्थीसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा अतिशय ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या गोष्टी, शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आज माहीत झाल्याने समाधान मिळाले. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय गोंदिया आणि समाज कल्याण विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी प्रदर्शनी भरवण्यात आली आहे त्याचा मुख्य उद्देश हा अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठीच्या असलेल्या विविध योजनांची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. असं लक्षात आलं आहे की बऱ्याच योजनांची माहिती ह्या लाभार्थ्यांपर्यंत नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहत आहे. एक स्तुत्य उपक्रम, कौतुकास्पद उपक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने गोंदिया जिल्ह्यात सुरू केलेला आहे. या 3 दिवसीय प्रदर्शनीला लोकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन या योजनांची माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे मी या ठिकाणी आवाहन करतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.